माल होता डाळिंबीचा आता. बर एकदम क्वालिटी चांगली आहे. एक बर. नंबर माल आहे. बर मी आज तुमचं निलाव बघितलं, बर. पण त्यात काही चांगल्या मालाचा रेट दावला नाही म्हणून म्हटलं फोन करा. पहिली गोष्ट, चांगला मालाचा जर निलाव दाखवायचा म्हटलं तर एखाद 2 कॅरेट 200-300 गेली म्हणून त्याला चांगला म्हणू शकत नाही आपण. हा तुमचा मीडियम माल जास्त असतो आणि आम्ही जास्त रेट आमचे तुम्हाला कधीच दुकानात दिसणार नाही, पण ऍव्हरेज जास्त दिसणार इतरापेक्षा. आणि आता सध्या जे माल येत आहेत ते थोडे थोडे लोक विरळत आहेत. अजून पाऊस झालेला नाही, त्यामुळे चांगल्या मालांचं खूप क्वचित प्रमाण आहे. नाही, आता आपला माल एकदम चांगला आहे. म्हणजे तुमच्याकडे जी माल बघितलं का त्याच्यापेक्षा 10 पटीनं 50 पटीनं बी चांगले आहेत. मी आजचे बघितले. झाडावरती फळ पाहताना आणि कॅरेटमध्ये टाकताना आणि मार्केटमध्ये आल्यानंतर हे पाहताना बी फरक पडतो. हे ज्यावेळेस पाल्यात फळ असतं, पाल्यात फळ असताना तुम्हाला तुमच्या बागेत कसं दिसतं, तुम्ही तुमच्याच बागेतनं कॅरेटमध्ये टाकल्या कसं दिसतं, दुसऱ्या दिवशी फळ कसं दिसतं, थोडेसे फरक पडतात. पण त्यातूनही तुमचा माल चांगला असेल अशा मालांचं प्रमाण आता मार्केटमध्ये अजून कमी आहे. आणि जर चांगला माल आलाच तर त्याची रेट हे ॲव्हरेजली हे सर्वाधिक निघण्याचं ठिकाण म्हणजे तुम्हाला खालची गोटी मीडियम माल हे जास्त रेट गेले पाहिजे. आता परवा दिवशी एक जणांनी पुण्यात दलालांनी 295 विकलेले पाहिला आणि जे 295 रुपये गेले त्याची गोटी 100 रुपये गेली होती. आणि मी वर 200 रुपये विकला होता, त्याची गुटी 125 रुपये विकली होती. म्हणजेच जर 200 विकलेल्याची गुटी 125 आहे तर 300 रुपये 295 विकलेल्याची गुटी 150 रुपये जायला पाहिजे. आता आपली साईज कशी आहे साहेब तुम्हाला सांगू का? आपल्याकडे 100 ग्रॅमची साईजच नाहीये. 150च्या पुढं आणि हायेस्ट टॉप 600 पर्यंत माल आहे. मग चांगला माल आहे तुमचा, टॉप माल आहे. टॉप मालचा आहे. टॉप माल मग तीच म्हणलं तुम्हाला, तुमचा ती परवाचा व्हिडिओ ऐकला, तुम्ही जरा शेतकऱ्याच्या भियाने बोलला म्हणून म्हणलं. नाही, मी काय शेतकऱ्याच्या ह्यानेच बोलतो. मी मध्ये आता एक दुसरं तुम्हाला पाठवतो, मला हाय करा, ते आता ऑडिओ पसरत होईल. त्याला एकच सांगितलं की त्याला 141 मागितलं होतं आणि ज्यावेळेस मी म्हटलं थोडं थांब, 200 पर्यंत बाजार होतील जाग्यावर सुद्धा, त्यांनी आज ऐकली तुमची ऑडिओ, ऐकली ती ऑडिओ होती 191 दिलेला. हो ती ऐकली. नाही सुटलीच नाही अजून, ती सुटलीच नाही. एक ती अगोदरची ऐकली होती, ती 154 वाली. 154 वाली. आता सुटते एक 10, मला वाटतं एक अर्धा एक तासापूर्वी मी बोललेलो होतो. बरं, मी हाय पाठवतो. मग मी काय निर्णय घेतला पाहिजे? जाग्यावर दिलं पाहिजे का तुमच्याकडे आलं पाहिजे? जाग्यावर जर योग्य रेट मिळत असेल, योग्य म्हणजे किती मिळाला पाहिजे? आता मला 200च्या तुमचं या सांगण्याहून जर 200च्या वर जात असेल आणि रिजेक्शन करत नसेल. हो, ते आता काल व्यापारी आलता एक परवा, तर त्यानं 190 न मागितला. फक्त कलर म्हणजे कुठला आपला कलर नाही तो जागेवर ठेवणारच, बाकी सरसकट 200 ने मागितला होता. ही 190 ने मागितला. काय करावं? म्हणजे मला मार्केट सोपं पडेल का घरी देणं सोपं पडेल? तुम्हाला घरी देणं पण सोपं पडेल, पण मार्केटला एकदा नजर मारायला स्वतः या. पण तुमच्या मालासारखे माल काय भाव चाललेत हे स्वतः पहा, किंवा तुमच्या मालासारखे हलके असून सुद्धा ते चांगले जात असतील तर मग माझ्या काय डोक्यात आहे, उद्याच्या किंवा परवाच्या मार्केटला आपलं 10 कॅरेट 4 व्हीलर गाडी टाकून आणून मार्केट काढणे, 10 झाडं पूर्ण तोडणे, 10 झाडातच ही करणे. 10 कॅरेट नाही, कमीत कमी 15-20 कॅरेट काढा, म्हणजे खालच्या राशीचं पण टसल होती. 10 कॅरेट मध्ये एखादं कॅरेट निघतं मग एखाद्या गोटीमध्ये, तिथं टसल होत नाही. 15 कॅरेट किंवा 20 कॅरेट पर्यंत तुमची आवक असली पाहिजे जर व्यापार पाहायचा असेल त्याचा. तर 15-20 कॅरेट पाहिजे. 15 ते 20 कॅरेट असले पाहिजे. 10 कॅरेट मध्ये राशी निघतात 6, तर कुठल्या तरी राशी एखादा अर्ध निघेल, कुठल्या तरी 1-1.5 होईल. पण राशी ज्यावेळेस 5-5 कॅरेटच्या राशी असतात त्यावेळेस तिथं असेल, आणि अर्धा कॅरेटची व्यापारी करणारी असेल, कारण हे लोडर आहेत. ते 2 किलो 10 किलोला प्राधान्य देत नाही. 10-10 कॅरेट 20-20 कॅरेटची रास असेल त्याला प्राधान्य जास्त देतात. बरं. त्यामुळं तुमचा जर माल आपल्याला बाबा एक लाईन आपली कमी जाऊ नाही तर जास्त जाऊ, व्यापाऱ्याला सांगायचं मी कमी इकल नाही तर जास्त इकल, पण मी खात्री करणार. तर तुमची एक लाईन जर काढली त्यातली 5-50 कॅरेट जरी आपल्या ताब्यात परीक्षा बघाय ठेवली तर त्यातनं नुकसान होणार नाही. पण तुम्ही आजचीच बाग दिली, आपण मार्केटला पाठवलेलं योग्य होतं का जागेवर दिलेलं योग्य होतं ह्या मनस्थितीत राहणार नाही तुम्ही. बरोबर आहे. त्यामुळे एक लाईन आता म्हणजे मार्केट हे टिकून किती दिवस राहील सर? तरी दिवाळीपर्यंत टिकून राहील.
हे रेट ना? हा, ह्या रेटला आता थोडासा अपवादात्मक जुलैमध्येची परिस्थिती, जुलैमध्ये माल जास्त आहेत, पण आंबा बी कमी होईल आणि हे होईल. माझ्या मते जर जूनमध्ये रेट जास्त आहेत तर जुलैमध्ये जरी माल वाढला तरी खाणारा वर्ग वाढतो, कलर आलेला असतो आतून, आंबा संपलेला असतो, लिची संपलेली असते. हा. मंदीच झाली तर ती फक्त पावसाने मंदी होते. पाऊस माल भिजला की पुढे जास्त सडतो. बर. गाव कुठं तुमचं? माझं गाव फलटण तालुक्यात राजुरी म्हणून आहे. हा, मग तुमच्या तिकडले माल टॉपच आहेत. मी माझे आता काय झालं, व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो व्हिडिओ पाठवतो तुम्हाला. मी हे करतो मग, ही फोटो नाहीत, फोटो थोड्या वेळ शेतात गेले. फोटो पाठवूच नका. फोटो मध्ये काळं माणूस गोरं दिसतं, तुम्ही नजरेने पहा स्वतः. मी फोटो म्हणणार आहे वा चांगला आहे, मी चांगला विकतो, पाठवा. मी उलटा आहे, माझ्याकडे माल पाठवू नका म्हणणार आहे. पहिल्यांदा नजरेने पहा. कारण काय तुम्ही 6 महिने कष्ट केलेले. मी काय बोलायला, गोड बोलायला मला 2 मिनिटं लागत नाही. आहे की बरोबर. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. एक दिवस या. मी तर म्हणतो 10 कॅरेट 20 कॅरेट आणण्यापेक्षा मोकळं पण या, मग तुम्ही पहा. चालेल, तसं करतोय. हा, तुम्हाला असं काय नाही मी म्हणणार की बाबा, पण तुम्हाला जर तुमची खात्री करायची असेल तर एक लाईन तुम्ही बागेतली द्यायचीच नाही, ही आपलीच आहे. हे पण ठेवू शकता तुम्ही. हो, तीच माझ्या डोक्यात आहे. आता आपल्याला एक लाईन तोडायची अख्खी, आणि जो काय माल जाईल ते उद्याच्याला पाठवायला डोक्यात आहे. आणि मग यांच्या संग सौदा करायचा. हो 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 हो. तिथं तर काय आपण अख्ख्या बाग आणलेली नाही उतरून, आपला फायदा तोटा तिथं कळल. आहे की बरोबर. हो 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 हो. चालेल, ओके साहेब, पाठवतो तुम्हाला. आहे मी, मला ते पाठवा. ठीक ठीक.